श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढीच स्वामीने मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देवउठणी एकादशी आलेली आहे. तर ह्या एकादशीचं खूप असं महत्त्व आहे आणि या दिवशी आपण आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. म्हणजे ज्या मुलांची लग्न होत नाही, ठरत नाही किंवा ठरलेले लग्न मोडत आहे, मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, तर त्यांच्या लग्नासंदर्भात जे काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी ही एकादशी खूप अशी महत्त्वाची आहे. आणि या एकादशीच्या दिवशी आईने हा उपाय अवश्य करायचा आहे. कारण या दिवशी हा जर उपाय केला तर एक दिवसात लग्न होण्याचे जे काही योग आहेत तर ते निर्माण होतील. तर हा उपाय तुळशीजवळ आपल्याला करायचा आहे. तर ह्या उपायासाठी आपल्याला थोडे साहित्य लागणार आहे. जसे की शृंगाराच्या ज्या काही वस्तू आहेत, म्हणजे कुंकू, टिकली, हिरव्या बांगड्या, गजरा किंवा वेणी एक किंवा एखादं फुलं असेल, नेलपेंट असेल, तर अशा ज्या काही शृंगाराच्या वस्तू आहेत त्या वस्तू आपल्याला आणायच्या आहेत. आणि एक लाल कलरची चुनरी आहे तर ती देखील आपल्याला आणायची आहे. आणि एक फक्त गाईच्या तुपाचा दिवा आपल्याला लागणार आहेत. तर एवढ्या वस्तू आपण आणून ठेवायच्या आहेत. जर तुमच्याकडे तुळशीचं झाड नसेल तर तुम्ही आदल्या दिवशीच तुळशीचं जे काही झाड आहे तर ते एखाद्या कुंडीमध्ये लावायचं आहे. जर असेल तर खूप चांगलं आहे. तर बघा, जर हा उपाय केला तर लग्नासाठी तुम्हाला भरपूर स्थळे यायला सुरुवात होईल. मुलगा मुलगी दोघांनाही त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळेल. पॉवरफुल आणि चमत्कारी हा उपाय आहे. तर पहा, आपले मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, यांचे लग्नाचे वय झालेलं आहे, परंतु यांचे लग्न हे ठरत नाही किंवा जे ठरलेले लग्न आहे तर ते मोडत आहे. तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. हा उपाय मुलाची आई करू शकते. तर बघा, मुलं आजकाल खूप बिझी असतात आणि त्यांना इतका वेळ देखील नसतो. तर हा उपाय मुलांनी नाही केला तरी चालेल, मुलाच्या आईने केला तरी देखील चालेल. तर 2 तारखेला देवउठणी एकादशी आलेली आहे. तर हा उपाय जर आई करत असेल तर संध्याकाळी अंघोळ करून घ्यायची आहे. स्वच्छ धुतलेले कपडे वगैरे घालून घ्यायचे आहेत. आणि आपला देवघर आहे तर तिथे देखील आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि श्री हरी माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ महाराज यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जे काही अडथळे आलेले आहेत तर ते दूर व्हावेत. अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. तुमच्या घराच्या बाहेर जर तुळस असेल तर अतिशय उत्तम. जर तुमच्या घरासमोर तुळस नसेल तर तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये साईडला तुळस वगैरे असते तर तिथे देखील जाऊन ही पूजा केली तरी देखील चालेल. जर तुळस असेल तर अतिशय उत्तम. तर बघा, तुम्हाला प्रथम तुळशी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. म्हणजे गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि तो दिवा तुळशी मातेसमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. त्याच्यानंतर आपण जी लाल कलरची चुनरी आणलेली आहे तर ती आपण तुळशी मातेला अर्पण करायची आहे. अगदी अलगद आपल्याला ती ठेवायची आहे, कारण एकादशी असल्यामुळे आपण तुळशी मातेला स्पर्श करत नाही. त्यामुळे अगदी व्यवस्थित ती चुनरी आपल्याला तिथे ठेवायची आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण ज्या शृंगाराच्या वस्तू आणलेल्या आहेत तर त्या देखील तुळशी मातेसमोर आपल्याला त्या व्यवस्थितपणे ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर मग तुम्हाला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे तुळशी माता, मी हे माझ्या मुलांसाठी उपाय केलेला आहे, तर कृपा कर आणि माझ्या मुलांच्या लग्नामध्ये जे काही ग्रहदोष आहे किंवा पितृदोष असेल, नजरदोष असेल तर ते सर्व दूर होऊ द्या आणि माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळेल अशा पद्धतीने त्यांचं लग्न होऊ द्या. अशी तुम्हाला मनापासून कळकळून तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आणि मग तिथे बसायचं आहे आणि तुम्हाला ओम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. म्हणजे तुम्हाला जेवढे शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्ही हा मंत्र बोलायचा आहे. मंत्र एकदम साधा आणि सोपा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे. आणि मग बघा, ह्या ज्या वस्तू आपण तुळशी मातेला अर्पण केलेल्या आहेत, म्हणजे शृंगाराच्या ज्या वस्तू आहेत तर त्या रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायच्या आहेत. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून घ्यायचं आहे. आणि ह्या ज्या शृंगाराच्या वस्तू आहेत तर त्या आपण
उचलायच्या आहेत. म्हणजे 3 तारखेला सोमवारी आपल्याला ह्या वस्तू सर्व उचलायच्या आहेत. आणि जर तुमच्या जवळपास कुठे एखादी गरीब महिला असेल, परंतु ती महिला ही सुहागीन असायला हवी, तर अशाच महिलेला तुम्हाला ह्या वस्तू आहेत तर त्या द्यायच्या आहेत. जर तुमच्याकडे अशी महिला नसेल तर तुम्ही सरळ तुमच्या जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला ह्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत. आणि देवीला आपली मनोकामना इच्छा आहे तर ती बोलायची आहे की माझ्या मुलांचं लग्नामध्ये जे काही विलंब होत आहे तर तो दूर होऊ द्या. अशा प्रकारे मनाभावाने तुम्हाला असं बोलायचं आहे आणि मग तुम्ही घरी यायचं आहे. परंतु बघा, आपण तुळशीला जी चुनरी अर्पण केलेली आहे तर ती चुनरी आपल्याला तशीच ठेवायची आहे. तर पहा, एकदम साधा आणि सोपा हा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही देवउठणी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. फक्त बघा, कोणताही उपाय करत असताना आपल्या मनामध्ये श्रद्धा असणे फार महत्त्वाचं आहे. तरच त्या उपायाचा तुम्हाला 100% लाभ हा होईल. जर तुमच्या मनात किंतु परंतु आला तर तुम्ही कितीही चांगला उपाय करा, त्या उपायाचा तुम्हाला फायदा हा होणार नाही. तर एकदम साधा आणि सोपा हा उपाय आहे. तर अवश्य तुम्ही ह्या देवउठणी एकादशीच्या दिवशी करून पहा. तर मंडळी, असेच लग्नासंदर्भात व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत. म्हणजे प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि तिथे भरपूर लग्नासंदर्भात व्हिडिओ देखील आहेत. आणि हे जे मी उपाय सांगितलेले आहे तर बऱ्याच जणांचं लग्न देखील झालेलं आहे. त्यांनी मला कमेंट देखील केलेल्या आहेत. तर तुम्ही देखील तुमचं लग्न ठरलं तर अवश्य कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.